परमपूज्य काजळी बुवांच्या या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्तानं ही सेवा माझ्या वाट्याला आली याचा मला अभिमान वाटतो आणि त्याबद्दल त्या काजळी परिवाराला मी धन्यवाद देतो. तर त्यांच्या प्रत्येक मासिक स्मृती दिनाच्या निमित्तानं कीर्तनं व्हायची. मी शेवटी महाराजांना म्हटलं मला त्यासाठी कीर्तन शिकावं लागेल, कारण मी काही कीर्तन करत नाही. तर ते म्हणते तुमच्या प्रथम स्मृती दिनाला आपण प्रवचन ठेवूया. आणि मग ही माझी इच्छा पूर्ण झाली. ही सेवेची संधी त्यांनी दिली, त्याबद्दल त्यांना धन्यवाद. या स्मृती दिनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व जाणकार, प्रवचनकार, कीर्तनकार, जिज्ञासू, वाचक, श्रोते, बंधू आणि भगिनी, तर काजळी बुवांचं कार्य आपल्याला नव्यानं काही सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्र, कर्नाटक या सीमा भागात त्यांनी आपला हा वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलं. त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळ्या भागात सप्ताह सुरू केले आणि खास करून त्यांचा माझा जो परिचय झाला त्याच्यात त्यांनी जो एक आशीर्वाद मला दिला, त्यामुळे माझ्या अभ्यासाला ही दिशा मिळाली. डॉक्टर देशमुख साहेबांच्याकडे मी अभ्यास केला आणि त्याबरोबरच काजळी बुवांचाही संपर्क आला आणि त्याच्यातून माझ्या अभ्यासाला थोडीशी दिशा प्राप्त झाली. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तिन्ही गोष्टींचा परिपोष महाराजांच्या जवळ होता. ज्यांच्याजवळ जे फक्त भक्ती करतात त्यांना भक्त म्हणतात, ज्यांच्याजवळ फक्त वैराग्य असतं त्यांना विरक्त म्हणतात, ज्यांच्याजवळ फक्त ज्ञान असतं त्यांना ज्ञानी म्हणतात. पण भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तिन्ही गोष्टी ज्यांच्याजवळ असतात त्यांना संत म्हणतात. आणि त्या संत याची जी व्याख्या सांगितली त्याला कणभरही काजळी बुवा कमी नव्हते किंवा त्याच्यात कसलीही कमतरता नव्हती. जगद्गुरु संत ऋषीपंचमीला गेले ते गेल्या वर्षी. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे बोलिलेचे ऋषी साच भावे वर्ताय. ऋषी मुनीने जो मार्ग दाखवला त्या मार्गाने चालता येतं आणि संसार करता करता परमार्थाची प्राप्ती करून घेता येते. हे त्यांनी सांगितलेलं तुकाराम महाराजांचं जे अवतार कार्य होतं तेच महाराजांनी काय केलं, काही अंशानं पुढे चालवत नाही. आणि म्हणून त्यांच्याकडे बघितलं की तुकाराम महाराजांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. अशा या महाराजांच्याकडे अनेक गुण म्हणजे जे भक्ती, ज्ञान, वैराग्य एकदा प्राप्त झालं आणि एकदा त्याच्यातून शांती प्राप्त झाली की त्याच्याकडून अनेक लक्षणे येतात. जसं सूर्य उगवला की निसर्गात अनेक गोष्टी आपोआप घडतात. सूर्याची उपस्थिती होते आणि अनेक गोष्टी, पक्षी किलबिल करायला लागतात, दवबिंदू पडतात, झाडावर फुलं उमलतात. म्हणजे सूर्याच्या उपस्थितीने अनेक गोष्टी घडतात. तसं ज्ञानी भक्ताच्या जीवनात सुद्धा अशी भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि शांती यांची प्राप्ती झाली की काही अनेक लक्षणे येतात. अशा अर्थाचा एक 12व्या अध्यायाचा श्लोक आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. अद्वेष्टा असा जो माझा ज्ञानी भक्त आहे, या 12व्या अध्यायाचं नावच आहे भक्तियोग. आणि या भक्तियोगा हा जो अध्याय आहे त्याचं जर विवेचन केले एकूण 20 श्लोक आहेत. या 20 श्लोकापैकी पहिले 12 श्लोक हे भक्तियोगाचं विवेचन करणारे आहेत. 13 ते 19 हे या श्लोकामध्ये ज्ञानयोगाचं विवेचन केलं आणि 20वा जो श्लोक आहे तो त्या अध्यायाचं फलश्रुती सांगणार आहे. आता हा जो 13वा श्लोक आहे, 13वा आणि 14वा यांचा एक अन्वय आहे. योमद भक्त समे प्रिया असे 5-7 श्लोक पुढे सांगितले. असा जो माझा भक्त या गुणाने युक्त असतो तो मला प्रिय आहे. सुरुवातीला भगवान श्रीकृष्ण त्या प्रश्न विचारला की तुझी निर्गुण सगुणाची उपासना करणारे सगुण उपासक श्रेष्ठ, ते निर्गुणाची उपासना करणारे निर्गुण उपासक श्रेष्ठ. भगवान श्रीकृष्णाने या प्रश्नाला उत्तर देताना निर्गुणाचं महत्व मान्य करून सुद्धा झुकतं माप मात्र सगुणाच्या बाजूने दिलं आणि म्हणून सगुणाची उपासना करायला सांगितली. 7व्या श्लोकात ते म्हणतात मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धी निवेश निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशय. तू तुझं मन माझ्या ठिकाणी स्थिर कर, बुद्धीचा निश्चय माझ्या ठिकाणी कर, म्हणजे तू मला येऊन मिळशील. आता जर असं मन स्थिर करणं शक्य नसेल तर काय कर, अभ्यास योगाचं आचरण कर. अभ्यासाशी काही सर्वथा दुष्कर नाही, या कारणे माझ्या काही अभ्यास करायला सांगितलं. अभ्यास जरी करायला जमत नसेल याची तुझी अडचण असेल तर काय कर, माझ्या स्वरूपाचं चिंतन कर, परमात्म्याचं चिंतन करता करता कर्म करत राहा. हा 3रा उपाय सांगितला. हे कर्म करणं सुद्धा असं जर जमत नसेल, अशा पद्धतीने कर्म करणं जमत नसेल तर काय कर, कर्मफलाचा त्याग कर आणि कर्मफल त्यागाचं साधन सांगितलं. आणि कर्मफल त्यागाचं साधन केलं असता काय होईल तर शांती तुझ्या आश्रय येईल, तात्काळ तुला शांती प्राप्त होईल. आणि
आणि अशी शांती प्राप्त झाली, भक्ती ज्ञान वैराग्याची प्राप्ती झाली की काही लक्षणं आपोआप तुझ्या त्या ज्ञानी भक्ताच्या अंगी येतात। आता ज्ञानी भक्ताची किंवा संतांची ही लक्षण आहे, ही संतांची लक्षणांचा विचार आपण का करायचा? याचा अर्थ त्यांच्या लक्षणांचा विचार केला की त्यांना मिळालेली लक्षणं किंवा त्यांच्यात निर्माण झालेले हे सद्गुण हे माझ्यासाठी साधन रूप असतात आणि ज्याला काही साधना करून मोक्ष मिळावा असं वाटतं त्यानं संतांच्याकडे असलेल्या या सद्गुणांचा विचार करावा, त्यांच्या अंगी असलेल्या या लक्षणांचा विचार करावा आणि त्याचा विचार करता करता त्यांची संगत करता करता संतांची संगती मनोमार्गगती आकळावा श्रीपती येणे पडते त्या मार्गाने काय करावं आपण चालत राहावं। कसं होतं कसं ते कीर्तनकार असतात, प्रवचनकार असतात, रस्ते सांगतात, मार्ग सांगतात, पण रस्ते आणि मार्ग माहीत असले तरी चालणाऱ्यांची संख्या फार कमी असते आणि चालणाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळं आपण जिथं पोहोचायला पाहिजे तिथं पोहोचत नाही। सगळे नुसते एकमेकाला मार्ग सांगत राहतात पण त्या मार्गाने आपण चालत नाही आणि म्हणून आपण त्या साधनांचा विचार केला पाहिजे, त्या लक्षणांचा, आणि त्या मार्गाने काय केलं पाहिजे, चाललं पाहिजे। आता ही जी 12व्या अध्यायाचा आपण थोडासा परामर्श घेतला त्याच्यात हा 13वा श्लोक सांगितला, अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच। अद्वेष्टा, आता हा जो ज्ञानी भक्त आहे हा ज्ञानी भक्त कुणाचाही द्वेष करीत नाही आणि मी आपण म्हणू आपण आमच्यासारखे सामान्य साधक आपण काय करतो, एखाद्याचा द्वेष केल्याशिवाय राहत नाही। आता या द्वेषाला कारण काय असतं तर आपल्यातला अपपर भाव, कोणता भाव, शास्त्रीय शब्द आहे अपपर भाव। अपपर भाव आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपला आणि दुसऱ्याचा, आमच्या पंथाचा दुसऱ्या पंथाचा, आमच्या धर्माचा दुसऱ्या धर्माचा, माहित असलेला आमच्या पक्षाचा तुमच्या पक्षाचा, हा सगळा अपपर भाव असतो आणि हा अपपर भाव आपल्यामध्ये अज्ञानातून निर्माण होतो आणि असा अपपर भाव अज्ञानातून निर्माण झाला की मग आपण काय करायला लागतो, द्वेष करतो। आता संतांच्या बाबतीत काय घडतं किंवा ज्ञानी भक्ताच्या बाबतीत काय घडतं तर ज्ञानी भक्त कुणाचाही द्वेष करीत नाही। आता द्वेष करीत नाही हे वाक्य निषेधात्मक आहे, पण निषेधात्मक वाक्याला पुढे जोडलं गेलं एक वाक्य मैत्र, म्हणजे द्वेष करत नाही तर काय करतो, तो सर्वांवर प्रेम करतो। द्वेष करत नाही याचा अर्थ काय करतो, सर्वांवर प्रेम करतो। मग द्वेष करत नाही, आता द्वेष कशातून होतो तर अपपर भावातून होतो। द्वेष कशात होतो, अपपर भाव। अपपर भाव कोणामध्ये आहे, तुम्ही आणि आपण जमलेले आहोत, आमच्या सगळ्यांच्या मध्ये कुठला भाव आहे, अपपर भाव आहे। पण लहान मूल असते का, लहान मुलाच्या बाबतीत एक वर्षाचं मूल आहे, त्या 1 वर्षाच्या मुलाच्या बाबतीत मात्र अपपर भाव नसतो, त्याला काही कळत नाही। ते भात ही ज्या हाताने कालवतो त्या हातानेच आपली शिशीव सुद्धा कालवतो, म्हणजे त्याच्या बाबतीत काय असतं, अपपर भाव नसतो, त्याला दोन्ही गोष्टी सारख्या असतात। म्हणजे जे भगवान दत्तात्रयाने 24 गुरु केले त्याच्यात अर्भकाला सुद्धा गुरु केले। आता हे अर्भकाला गुरु करण्याचं कारण काय तर त्याच्यात अपपर भाव नाही, ही मुलं सगळं त्यांना समान असतं। पण नंतर होतं असं की आई वडील आणि शाळा या सगळ्यांनी मिळून एक गट रचलेला आहे, ते त्याला मोठं करायला जातात लवकर आणि मोठं करतात म्हणजे काय करतात, त्या मोठं करण्यात त्याच्या मनात जातीच्या धर्माच्या पंथाच्या भिंती उभा करतात, बरोबर। मग आई सांगते पलीकडच्या घरात जायचं नाही, गेलंच तर तगडं बुडेल का, तर त्यांचं आणि आमचं काय आहे, भांडण। आता त्यांचं आणि आमचं भांडण आहे, त्यांचा आणि आमचा अनेक काळापासूनचा वैरवाद चालत आलेला आहे। हा वैरवाद पुढे हा वैरवादाचा संप्रदाय आई वडील काय करतात, पुढच्या पिढीकडे सोपवतात आणि मग हा अपपर भाव काय होतो, वाढत जातो। अशा धर्माच्या जातीच्या पंथाच्या भिंती आपण निर्माण करतो आणि मूल सुरुवातीला लहान असतं तेव्हा सगळ्यांच्याकडे जातं, पण काही कालांतरानं ते फक्त आपल्या माणसांच्याकडे जातो, दुसऱ्यांच्याकडे जात नाही। मग घरची माणसं म्हणतात आता हे शहाणं झालं, आता काय म्हणतात, आता हे शहाणं झालं, म्हणजे ह्याला आपले आणि परके कळायला लागले की व्यवहारात आमच्या आई वडील त्याला शहाणं झालं म्हणतात, पण परमार्थाच्या दृष्टीनं हा सगळ्यात मूर्खपणा ठरतो, मोठा मूर्खपणा। कारण अशा शहाणपणाला परमार्थात किंमत नाही, उलट हा भेदभाव आमच्याकडे काय झाला पाहिजे, निघून गेला पाहिजे, बरोबर। चैतन्याच्या ठिकाणी अपपर भाव नाही, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते। ही शरीराची जी उपाधी आहे, शरीर काळा आहे का गोरा आहे का कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे यामध्ये काही भाग नाही। चोखोबांचा अभंग आहे, ऊस डोंगा वरी रस नोहे डोंगा काय भुललासी वरली रंगा। याचा अर्थ असा होतो की ऊसाचा रस ऊस वाकडा तिकडा असला मग ऊसाच्या रसात कोणताही वाकडेपणा नाही, तसं आपल्या शरीरात जे चैतन्य लपले आहे त्याच्यात कोणता वाकडेपणा नाही। अष्टावक्र गीता नावाचा ग्रंथ आहे, अष्टावक्र राजा जनक आणि अष्टावक्रांची कथा आहे त्याच्यात। अष्टावक्र म्हणजे ज्याचं शरीर 8 ठिकाणी वाकडे असा, कहोड मुनींचा हा मुलगा
कहोड मुनी राजा जनकाला काही प्रश्न पडले. त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पंचक्रोशीतल्या विद्वानांची सभा बोलवली. त्या पंचक्रोशींच्या विद्वानांची जी सभा बोलवली होती, राजाला काही पडलेल्या प्रश्नांची उत्तरं स्वीकारायची होती म्हणून तिकडे गेले. त्या मुलाने अष्टावक्राने आपल्या आईला विचारलं, बाबा कुठे गेले? आईने सांगितलं, बाबा कहोड मुनी राजा जनकाच्या दरबारात गेले. तिथं तो पोहोचला आणि तिथं पोहोचल्यानंतर बघितलं त्यानं तर सगळे विद्वान बसलेत, राजा सुद्धा बसलाय, चर्चा चाललेली आहे. या अष्टावक्राला बघून आतल्या सभागृहातले सगळे लोक हसायला लागले आणि हसताना बघून अष्टावक्र सुद्धा हसायला लागला. राजा जनकही हसायला लागला. हसण्याचा 2 मिनिटाचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर राजा जनकाने अष्टावक्राला विचारलं, तू का हसलास? तेव्हा अष्टावक्र म्हणाला, राजा, तुझ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तू पंचक्रोशीतल्या विद्वानांची सभा बोलवलीस खरी, पण मला इथं सगळे चर्मकार दिसतात म्हणून मी हसलो. तुझ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी तू कुणाची सभा बोलवलीस? चर्मकारांची. कुठला जातीवाद नाही, तू चर्मकारांची सभा बोलवलीस म्हणून मला हसू आलं. कारण ते सगळे जण माझ्या आत ठिकाणी वाकलेल्या काकडीकडे बघतात, आत लपलेल्या चैतन्याकडे त्यांचं लक्ष नाही. म्हणजे चैतन्यात अपपर भाव नाही. बरोबर. आकाशात अपपर भाव नाही, समुद्रात अपपर भाव नाही. आमची पंचगंगा कलुषित झालेली सुद्धा तिकडे मिळते आणि गंगा यमुना तिकडे प्रसिद्ध आलेल्या नद्या सुद्धा तिकडे मिळतात. त्यांच्यामध्ये कुठलाही अपपर भाव नाही. म्हणजे या सगळ्यांच्यात अपभर भाव नाही. तसा ज्ञानी भक्ताच्या बाबतीत अपपर भाव नसतो. हे अद्वेष्टा. हे सगळं गुण घेण्याचं कारण काय? काजवे बुवांच्या ठिकाणी हे सगळे गुण पूर्णांशाने काय आहेत आणि त्यांचं स्मरण करण्याच्या निमित्तानं हा श्लोक निवडला नाही आणि त्यांच्या ठिकाणी हे गुण असल्याला आपल्याला काय होतं दिसून येतं. आणि त्याचा तात्विक विचार करायचा झाला तर शास्त्र सांगतं ब्रह्म सत्य जगन मिथ्या. आता एवढा सगळा निर्णय झालेला असेल तर हा अपपर भाव काय होत नाही, शिल्लक राहत नाही. अद्वेष्टा. अद्वेष्टा सर्व भूतांना. आता सर्व भूतांच्या बाबतीत तो अद्वेष्टा असतो, म्हणजे तो कुणाचाही द्वेष करीत नाही. अज्ञानी माणूस अद्वेष्टा होत नाही आणि ज्ञानी मात्र कुणाचाही द्वेष करीत नाही. आता ज्ञानी माणूस कुणाचाही द्वेष करत नाही याचा दुसरा अर्थ तो काय करतो, सगळ्यांच्यावर प्रेम करतो आणि प्रेम करण्याचा परिणाम म्हणून त्याची सगळ्यांशी काय होते, मैत्री होते. मैत्री होते. समर्थ रामदास स्वामींचे एक वचन, जगी आहे जगमित्र, जिव्हेपाशी आहे सूत्र. व्यवहारासाठी अत्यंत उपयोगाचं आहे. आपल्या जिभेजवळचं एक सूत्र आहे. आपली जीभ आपण जर नीट वापरली तर आपण सगळ्या जगाशी मैत्री करू शकतो आणि जीभ वापरताना चुकली तर सगळ्या जगाशी काय होऊ शकतं, शत्रुत्व होतं. पण अज्ञानी माणसं म्हणून महाराजांना सांगावं लागतं, असोरी संसारी जिभे बेबू करी, जरी संसारात असलास तरी जिभेला वेग दे. कशाचा? एक खाण्याचा आणि दुसरा बोलण्याचा. आणि त्यातल्या त्यात खाऊ नये ते खाण्याचा आणि बोलू नये ते बोलण्याचा. म्हणून महाराजांना सांगावं लागतं कशाचा वेग दे, रामकृष्ण हरी म्हणण्याचा वेग दे. आणि मग महाराजांनी सांगितल्यानंतर मग आम्हाला जिभेला वेग देण्याची गोष्ट कळायला लागली. आता ही जी जीभ आहे या आपला विषय चालला मैत्रीचा. आता असा जो ज्ञानी भक्त आहे तो ज्ञानी भक्त काय करतो, सगळ्यांशी मैत्र भावाने राहतो. सगळ्यांच्यावर काय करतो, तो प्रेम करतो. आता सगळ्यांच्यावर प्रेम करतो याला ज्ञानेश्वर महाराजांनी काही दृष्टांत दिले. त्याच्यात ते म्हणतात पृथ्वी. आता आमच्या मनात मैत्री करत असताना अडचण कशाची येते तर भेद भावना असते. जसं सुरुवातीला अद्वेष्ट म्हणजे द्वेष करत नाही, तिथं अपपर भाव असतो. तर मैत्रीच्या बाबतीत आमच्या डोक्यात कुठली गोष्ट आडवी येते, भेदाची गोष्ट, द्वैताची गोष्ट आडवी येते. आणि या भेदामुळे द्वैतामुळे पण आमच्या आजूबाजूला निसर्गातल्या अनेक गोष्टी आम्हाला अशा दिसतात की त्या कुठलाही भेदभाव करीत नाही. आता त्यातलं पहिलं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला दृष्टांत आहे, पृथ्वी म्हणतात. ते पृथ्वी काय आहे तर हा सज्जन आहे, हा दुर्जन आहे, अशा प्रकारचं पृथ्वी काय करत नाही, तुलना करत नाही किंवा मी याला सांभाळावं, याला आधार द्यावा आणि त्याला आधार देऊ नये असं पृथ्वीजवळ भेदभाव नाही. असं पृथ्वी भेद करत नाही. म्हणजे सज्जनालाही सांभाळते आणि दुर्जनालाही काय करते, सांभाळते. त्यानंतर प्राणाचा एक दृष्टांत देतात. हा प्राण आहे. प्राण सगळ्यांच्या शरीरात ये जा करत असतो. प्राणाचा अधिकार सर्व प्राणांचा आश्रय सर्व शरीराला आहे. त्यामुळं राजाच्या शरीरात राहावं का रंकाच्या शरीरात राहावं किंवा राजाच्या शरीराचं पालन पोषण करावं आणि रंकाच्या शरीरात राहू नये असा भेदभाव त्यांच्या ठिकाणी नाही. तिसरं उदाहरण देतात पाण्याचं. पाणी सगळे तहान भागवणं हा पाण्याचा काय आहे, धर्म आहे. तहान भागवणं हा पाण्याचा धर्म आहे. कुत्र्यानं पाणी पिलं तरी सुद्धा त्याची काय होते, तहान भागते. आणि आम्हीच पाणी पिलं तरी सुद्धा त्याची काय होते, तहान भागते. म्हणजे तहान भागवणं हा पाण्याचा काय आहे, धर्म आहे.
पाणी आपला धर्मी कोण आहे, म्हणजे कोण मला ग्रहण करायला लागलंय याचा विचार करत नाही. कारण का तर पाणी कसं आहे, जड आहे. मगापासून घेतलेली सगळी उदाहरणं जड आहे, बरोबर. पृथ्वी जड आहे, प्राण जड आहे, पाणी सुद्धा काय जड आहे. आता हे सगळ्या गोष्टींचा विचार केला तर लक्षात येतं की पाणी कोणताही भेदभाव करत नाही, प्राणवायू कोणताही भेदभाव करत नाही आणि पृथ्वी सुद्धा कोणताही भेदभाव करत नाही. आता खरा मित्र कोणाला म्हणायचं? खरा मित्र कोण? तर मित्राची एक व्याख्या सांगताना सांगतात की जो आमच्या दुर्गुण दाखवतो त्याला काय म्हणावं? खरा मित्र. जो दुर्गुण दाखवतो, आमचं चुकणारं आडवळणारं पडणारं पाऊल सांभाळायला जो मदत करतो त्याला काय म्हणावं? खरा मित्र म्हणावं. म्हणजे आमचे दुर्गुण दाखव. पण व्यवहारात काय होतं, आमचं दुर्गुण दाखवणारा मित्र आम्हाला आवडत नाही. दुर्गुण दाखवणारा मित्र आवडत नाही. सूर्याला मित्र म्हटले, सूर्य नमस्कार घालताना की ना ओम मित्राय नमः, बरोबर. म्हणजे आता सूर्याला सुद्धा मित्र म्हटले. सूर्याला मित्र म्हणण्याचं कारण काय? सूर्य हे मित्राला दिलेली एक सुंदर उपमा आहे. असं का? तर सूर्य दोन कामं करतो. एक अंधार असेल तर अंधार घालवण्याचं काम करतो आणि दुसरं थंडी वाजायला लागली तर थंडी दूर करायचं काम सुद्धा कोण करतो? सूर्य करतो. म्हणजे दोन दोष दूर करण्याचं काम सूर्याचं आहे. तसं आमच्या जीवनात आमचा खरा मित्र जो आम्हाला लाभेल तो खरा मित्र काय करेल? आमच्या जीवनातलं अज्ञान घालून आमच्या जीवनातलं दुःख दूर करण्याचं काम करेल. मग अशा अर्थानं सूर्याची मैत्री, सूर्याशी जी मित्राची व्याख्या केली ती व्याख्या कुणाला लागू पडते? ज्ञानी भक्ताला आणि संतांना लागू पडते. म्हणून आपण मैत्री करायची झाली तर कुणाची करावी? जर आपल्याला मैत्री करायची असेल तर आपण कुणाची मैत्री करावी? संतांची मैत्री करावी, सत्संग करावा. फार सुंदर गोष्ट आहे ही सत्संग ही. कारण सत्संग केल्याचा परिणाम म्हणून संतांच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे बनते. म्हणजे संतांच्या संगतीत राहिलो तर आपल्याला मोक्षाचा मार्ग सापडतो. संतांच्या संगतीत आपल्याला विवेक करता येतो. संतांच्या संगतीत आपल्याला वैराग्याचा लाभ होतो. संतांच्या संगतीत राहिली की भक्ती प्राप्त होते. या सगळ्या गोष्टींची प्राप्ती व्हायची असेल तर संतांच्या संगतीत राहिलं पाहिजे किंवा संतांची संगत किंवा संतांची मैत्री केली पाहिजे. तैसे हरपले आपण पेठावे ते संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेच सदा. आपलंच हरवलेलं आत्मवस्तू आपल्याला सापडायची असेल तर ती कोणाच्या प्रकाशात पाहावी? संतांच्या प्रकाशात. म्हणजे संत हे त्यासाठी दीपस्तंभासारखे आहे. एखाद्या दिव्याच्या उजेडात अंधारात हरवलेली गोष्ट सापडायची असेल तर दिवा घ्यावा लागतो. तसं संत हे आमच्यासाठी काय आहे? दीपस्तंभासारखे. आणि दीपस्तंभासारखे असलेले संत आमच्या जीवनात आले, त्यांची संगत घडली तर आम्हाला सुद्धा काय होईल? आमची हरवलेली आत्मवस्तू सापडून जाईल. आणि अशी सापडण्यासाठी संत संगत काय आहे? महत्वाची. एक 3 शब्द आहे. एक सत्संगती असते, एक कुसंगती असते आणि एक विसंगती असते. सत्संगती जाणीवपूर्वक करावी, सत्संगती जाणीवपूर्वक करावी, कुसंगती जाणीवपूर्वक टाळावी आणि विसंगती सहन करावी. काय म्हणतात? सत्संगती जाणीवपूर्वक करावी. कारण संतांच्या संगती हे एवढे सगळे काय होतात? लाभ होतात. ते ज्ञान पैगा भरवे जरी मनी आती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वी. जे ज्ञानाचा कुरुटा ते सेवा हा दारवंटा, स्वाधीन करी सुभटा ओळगोणी, तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकल. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने. तद्विती प्रणिपातेनं परिप्रश्नेनं सेवया. अशा श्री गुरूंच्या जवळ जावं, अशा संतांच्या जवळ जावं आणि त्यांच्या ठिकाणी काय व्हावं? नम्र व्हावं. आणि असं नम्र झालो की तिकडून आपल्याकडे ज्ञानाचा प्रवाह येईल. म्हणून साधका तू माऊली पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणाने तुझी सावली न संधी. दस्तूर खुद्द ज्ञानी यांचे राज्य असलेले ज्ञानेश्वर महाराज आपले गुरु निवृत्तीनाथांच्या पायाची सावली सोडून जाणार नाही म्हणतात. असं का जाणार नाही? तर त्यांच्या पायाजवळ ज्ञानाचं काय भांडार. म्हणून त्यांच्याजवळ जाऊन काय झालं पाहिजे? नम्र झालं पाहिजे. जुन्या काळात आडातून विहिरीतून पाणी काढण्याची एक पद्धत होती. आडातून किंवा विहिरीतून पाणी काढताना काय करायचं? आडा वर रहाट असतो विहिरीला, त्या रहाटावरून दोरी बांधून एखादी घागर खाली सोडली की ती घागर किंवा बादली खाली तरंगत राहते, त्याच्यात पाणी भरत नाही. मग उभा राहिलेल्या वरच्या स्त्रीला कळतं की ती घागर किंवा बादली थोडीशी वाकली पाहिजे, तिरकी झाली पाहिजे, त्याशिवाय त्याच्यात पाणी भरणार नाही. मग ती वरून एक जोराचा हिसडा मारला. असा जोराचा हिसडा मारला की घागर किंवा बादली वाकते, तिरकी होते, मग त्याच्यात पाणी भरते. दृष्टांत संपला. जड असलेल्या घागरीला किंवा बादलीला जर पाणी भरायचं असेल तर वाकावं लागतं. मग मला ज्ञान मिळायचं असेल तर काय केलं पाहिजे?
मला सुद्धा ज्ञान मिळायचं असेल तर संतांच्या जवळ, ज्ञानी भक्तांच्या जवळ जाऊन काय झालं पाहिजे, वाकलं पाहिजे, नम्र झालं. तुकोबांचा अभंग आहे, नम्र झाला भूता तेने कोंडिली आनंद, हेची शूरत्वाचे अंग हरी आणीला श्रीरंग, अवघा झाला पण लवण सकळा कारण, तुका म्हणे पाणी पातळपणे तळाणी. ही नम्रता आपल्या अंगी आली पाहिजे. म्हणून मग या सगळ्या श्लोकात कुणाशी मैत्री करायला सांगितली, संतांशी मैत्री करायची. आता संतांशी मैत्री करायची, पण संतांशी मैत्री का करायची, तर मगाची अद्वेष्टा त्यांच्याकडे एक गुण सांगितलाच मगाचा, की ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांना समाजाला अनेक प्रकारचा त्रास दिला, पण कुणाबद्दलही त्यांनी ब्र शब्द काढला नाही. खूप वेदना समाजाकडून त्यांना मिळाल्या, पण समाजाकडून एवढ्या वेदना मिळालेल्या असतात तरी सुद्धा त्यांनी समाजाबद्दल कुठल्याही प्रकारचा आपला द्वेष व्यक्त केलेला नाही. इतकं प्रेम त्यांच्यामध्ये आहे. म्हणजे ते सगळ्या समाजाशी काय करतात, मैत्री करतात. म्हणून कुणाशी मैत्री केली पाहिजे, संतांशी मैत्री केली पाहिजे. बरोबर. आता पुढचा मुद्दा, अद्वेष्टा सर्वभूताना. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच. सर्वभूतानाम हा शब्द तिकडे लावायचा. अद्वेष्टा सर्वभूताना, मैत्र सर्वभूताना, करुणा सर्वभूताना. बरोबर. आता करुणा, करुणा म्हणजे काय, करुणा शब्दाचा अर्थ आहे, करुणा म्हणजे दुसऱ्याचं दुःख बघून, दुसऱ्याचे क्लेश बघून, दुसऱ्याच्या वेदना बघून आपल्याला काय होणे, दुःख वाटणे, त्याच्या दुःखात सहभागी होणे, त्याच्याबद्दल कळकळ वाटणे. आपल्या आचार्यांचं वचन सद्गुरूंचे हे सांगताना म्हणतात, सद्गुरूंचे जी लक्षणं सांगितले, सद्गुरू कुणाला म्हणावं, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू. करुणा शब्दाचा अर्थ आहे, करुणा म्हणजे कृपा किंवा कृपाळूपणा. करुणा ही एक वृत्ती आहे. आता श्री गुरु सुद्धा कृपाळू असले पाहिजे, म्हणजे ब्रह्मनिष्ठ असले पाहिजे, श्रोत्रिय असले पाहिजे आणि कृपाळू असले पाहिजे. आता कृपाळू का, तर माझ्या समोर आलेला जो शिष्य आहे तो दुःखानं काय झालेला आहे, गांजलेला आहे, दुःखी आहे, आणि त्याचं दुःख दूर करणं आणि त्याला आनंदाची प्राप्ती करून देणं, अशा बद्दलचा कृपाळूपणा त्यांच्या अंगी असला पाहिजे. म्हणून ही सद्गुरूंची 3 लक्षणं काय केले त्या ठिकाणी सांगितले. तुकाराम महाराज म्हणतात, मृदू सभाग्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आता मृदू सभाग्य नवनीत, नवनीत म्हणजे लोणी, ते जसं मऊ असतं तसं त्यांचं अंतःकरण काय असतं, कोमल असतं. इतकं अंतःकरण कोमल असतं की दुसऱ्याचं दुःख बघून त्यांना ते दुःख दूर करावं अशी तळमळ लागते, आणि त्या पोटी ते आपली करुणा काय करतात, व्यक्त करतात. आणि ही करुणा म्हणजेच त्यांच्या अंगी असलेला काय, कृपाळूपणा. आता जसं ते एखादी दुसऱ्याचं दुःख बघून त्यांचं अंतःकरण द्रवतं, उदाहरणार्थ बर्फ आहे, बर्फाला थोडीशी हवा लागली की बर्फ काय होतो, वितळायला, पाघळायला सुरुवात होते. लोण्याला उष्णता लागली की लोणी सुद्धा काय होतं, पाघळतं. तसं समाजातल्या आजूबाजूच्या सर्वसामान्य लोकांचं दुःख बघून सज्जनांचं चित्त सुद्धा काय होतं, पाघळतं किंवा ते द्रवीभूत होतं, त्याचं द्रवीभवन होतं. आता हा एक भाग झाला. समाजानं त्यांना कितीही प्रकारचा त्रास दिला तरी तो सहन करण्यासारखे ते काय असतात, कठोर असतात. हे दोन्ही बाजू आहे. एक मृदू सभाह्य नवनीत जैसे सज्जनाचे चित्त. मृदू सभाह्य नवनीत लोण्यासारखे मऊ असतात, हा एक अर्थ. आणि सगळ्या जगानं दिलेला, तुका म्हणे तोची संत सोसी जगाचे अर्थ, किंवा जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जे का रंजले गांजले, आजपर्यंत मी अभ्यास केला होता तेव्हा मला दुसऱ्याने शिकवलं होतं असं होतं, रंजले आणि गांजले म्हणजे एकच. रंजले आणि गांजले म्हणजे काय, एक, म्हणजे दीन दरिद्री गरीब असलेले. पण रंजले शब्दाचा अर्थ सुखानं रंगलेले आणि गांजले म्हणजे दुःखानं गांजले. जे का रंजले गांजले, या दोघांना सुद्धा आपलं म्हणतो, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आता एक सांगितलं, 2 भाग झाले त्याच्यात. एक नवनीत म्हणजे लोणी जसं मऊ असतं तसे ते मऊ असतात, आणि सगळ्या जगानं दिलेलं दुःख सहन करावं इतके सुद्धा ते काय असतात, कठोर असतात. माहित असेल कथा तुम्हाला सगळ्यांना, रामकृष्ण पण वेगवेगळ्या कुणीतरी एक साधू पुरुष धरूया, एक आंघोळ करत होते नदीत, आणि नदीत आंघोळ करताना एक विंचू आला. विंचू आल्यावर त्याने त्याला वाचवण्यासाठी काय हातात घेतलं. हातात घेतल्याबरोबर त्याने काय केला, दंश केला. पुन्हा त्याने तो पाण्यात पडला, पाण्यात वाहून जायला लागल्यावर परत धरला. असं 2-3 वेळा घडलं. मग अजून त्यांच्या बरोबर आलेले लोक म्हणाले, विंचू इतका दंश करतोय तर तुम्ही त्याला का हे करायला लागलाय. काय सांगितलं उत्तर त्याचं, ते म्हणाले, दंश करणं हा त्याचा काय आहे, धर्म आहे, तसं त्याला सांभाळणं हा माझा काय आहे, धर्म आहे.
हे संत, त्याला काय म्हणायचं? करुणा म्हणायचं. ही काय आहे? करुणा. म्हणजे आपल्याला त्रास देणाऱ्यांच्या बद्दल सुद्धा त्यांच्याबद्दल मनामध्ये काय असणं? प्रेम असणं, ही करुणा आहे. पुढे दुसरं आणखी एका साधू पुरुषांची कथा आहे. ते असे एका आमराई ध्यानस्थ बसले होते आणि ध्यानात बसलेले असताना आंब्याचा सीझन होता. मुलं गावातले आंबे पाडायला आले. आंबे पाडायला मुलं गावातले आल्यानंतर त्यांनी आंबे मारण्यासाठी आंबे मिळावे म्हणून दगड मारले. एक दगड मारला, काय आंबा पडला नाही. दुसरा दगड मारला, 2 आंबे पडले. पण त्या दगडाला त्या आंब्याला लागलेला दगड मात्र त्या खाली ध्यानस्थ बसलेल्या साधू पुरुषांना लागला. रक्ताला थोडस लागलं, रक्त आलं, रडायला लागले. ही 2 मुलं घाबरलेली 2 मुलं त्यांच्या जवळ गेली. फार लागलं का? आता काय घरी गेल्यानंतर आमची काही धडगड नाही असं त्यांना वाटायला लागलं. घाबरली मुलं. आणि मुलं घाबरून गेल्यानंतर तुम्ही इतके का रडायला लागलाय? मला खूप लागलं का? असं म्हणून मुलं विचारायला लागली. तेव्हा ते साधू म्हणाले, बाळांनो, तुम्ही मारलेला दगड मला लागला म्हणून मी रडत नाही. माझ्या रडण्याचं कारण असं आहे, तुम्ही झाडाला दगड मारला, त्यानं 2 आंबे तुम्हाला दिले. तो दगड मलाही लागला, पण मला तुम्हाला द्यायला माझ्याजवळ काही नाही. म्हणून मला काय वाटतं, त्याला काय म्हणायचं? करुणा. तुम्ही कुणाला दगड मारला? झाडाला दगड मारला, झाडानं तुम्हाला 2 आंबे दिले. तोच दगड मला लागला, पण माझ्याजवळ तुम्हाला देण्यासाठी काही नाही. याचं मला वाईट वाटतं. म्हणून मी काय करायला लागलो? रडायला लागलो. नल दमयंतींचा एक हे असाच आहे. नल दमयंती यांचा जो पुढचा हे झाला, त्यांच्या पूर्वजन्माची कथा अशी कुठेतरी वाचनात आलेली आहे. एक कुटुंब राहत होतं जंगलातच, आणि जंगलात राहणाऱ्या एका कुटुंबात ते एक साधी झोपडी करून 2 जण पती पत्नी राहत होते. आणि दोघांना राहण्यापुरतीच जागा होती. पण एका अपरात्री एक वाटसरू आले, एक साधू पुरुष आले, आणि मग त्या साधू पुरुषाला राहायला त्यांनी जागा दिली. तिघांना राहण्या इतकी जागा नव्हती म्हणून ते आडवे झोपलेले होते. ते 3 जण काय झाले? उभा राहिले. पूर्ण जागा शिल्लक नसल्यामुळे त्यांनी त्या आपल्या झोपडीचा दरवाजा उघडा ठेवला. आणि दुर्दैव असं की एका वाघानं हल्ला केला आणि त्या घरातल्या पुरुषाला काय केलं? मारलं. आता पुरुषाला म्हणजे ज्याची झोपडी होती त्याला, त्या गृहस्थाला वाघानं मारून टाकलं. वाघानं मारून टाकल्यानंतर त्याच्या पत्नीनं सुद्धा काय केलं? पतीचा मृत्यू झाला म्हणून आपण सती गेली. आता या साधू पुरुषांना इतकं वाईट वाटलं की ते म्हणाले, मी खरं तर त्यांच्या घरी गेलो नसतो, त्यांच्या झोपडीत राहायला, तर हा प्रसंग उद्भवला नसता. म्हणून त्यांनी प्रायोपवेशन केलं. प्रायोपवेशन म्हणजे अन्न पाण्याचा त्याग केला आणि ठराविक कालावधीनंतर त्यांचाही मृत्यू झाला. आणि नंतर पुढच्या जन्मात ते जे पती पत्नी दोघं होते ते नल दमयंती म्हणून जन्माला आले, आणि ते साधू हंस म्हणून जन्माला आले. आणि मग हंस म्हणून जन्माला आल्यानंतर नल आणि दमयंतींचं त्यांचं लग्न त्यांनी काय केलं? जुळवून दिलं. ही एवढी करुणा, ही एवढी तीर्थव्रती भाव धरिले करुणा. हरिदया पाहुणा शांती दया पाहुणा हरिदया. आता हे कशामुळे होतं? एवढी जर करुणा आपल्या अंगी आली तर काय होतं? हरी पाहुणा होतो. भागवतात एक छान कथा आली प्रल्हादाची. प्रल्हाद आणि हिरण्यकशिपू आपल्याला माहिती आहे, 36चा आकडा होता. पण नाम साधना केली, भक्ती केली, आणि भक्तीचा परिणाम म्हणून कुणाचा अवतार झाला? भगवान नृसिंहांचा अवतार झाला. आणि नृसिंह भगवंताचा अवतार झाल्यानंतर त्यांनी विचारलं भगवंताने, तुला काय पाहिजे? वर माग. तेव्हा प्रल्हादाने काय मागितलं असेल? प्रल्हाद म्हणाले, काही मागण्याची इच्छाच माझ्याजवळ शिल्लक ठेवू नकोस. म्हणजे मागण्याची इच्छाच काय करून टाक, काढून टाक. आणि एक मला आवडलेली सुंदर भागवताची कथा आहे रंती देव राजाची. रंती देव. आता रंती देवाची कथा आहे. राजा आहे, राणी, दोघांनी मिळून 38 दिवसाचा उपवास केला. 38 दिवसाच्या उपवासानंतर त्यांच्या प्रजेतल्या काही लोकांनी त्यांना खीर, पायस करण्यासाठी रवा, साखर असे काहीतरी पदार्थ दिले, आणि त्यांनी ती खीर तयार केली. त्याला पायस असं म्हटले. आता ती तयार करून खाणार होते तोपर्यंत एक अतिथी आला. दोघांना वाढून घेतलेलं होतं, भांड्यात थोडंसं शिल्लक होतं. ते अतिथी आलेल्या बघून त्यांनी रंती देवाने काय केलं? 38 दिवसाचा उपवास असून सुद्धा आलेल्या अतिथीला 1 वाटी दिली. तो अतिथी शांत होतोय तोपर्यंत एक दुसरा अतिथी आला. पत्नीच्या वाटेतले 2 जण खाणार होते तोपर्यंत दुसरा अतिथी आल्यामुळे त्याला ती वाटी दिली. आता भांड्यात उरलेली थोडीशी खायची होती तोपर्यंत तिसरा अतिथी आला. उरलेली होती ती त्याला दिली. त्या तिसऱ्या अतिथी बरोबर 4 भुकेलेली कुत्री आली होती. त्यानं ती भांड आणि वाट्या धुतल्या आणि कुणाला दिल्या? त्या सगळ्यांना दिल्या. आणि कथा असं पुढे सांगते की भगवान दत्तात्रय प्रगट झाले. भगवान दत्तात्रय प्रगट झाले आणि त्यांनी काय केला? आशीर्वाद दिला. आणि रंती देवाला म्हणाले, तुला काय पाहिजे माग.
आम्हाला असं कोणी म्हटलं तर माझ्याकडे यादी तयार आहे, मला काय काय पाहिजे त्याची. पण ते जेव्हा भगवान दत्तात्रय जेव्हा त्यांना म्हणाले तुला काय पाहिजे ते माग, तेव्हा ते म्हणाले सगळ्या जगाचं दुःख मला दे आणि सगळं जग सुखात राहू दे. त्याला म्हणायचं करुणा. करुणा म्हणजे काय कळलं? ही अंतःकरणाची वृत्ती आहे. सगळ्या जगाचं दुःख मला दे, सगळ्या जगाचं दुःख मला दे, पण हे सगळं जग मात्र कसं राहू दे? सुखात राहू दे. अशा प्रकारची मागणी. असे हे संत सज्जन जे असतात त्यांच्या गुणांचं वर्णन का करायचं? तर अशा काही गुणांचं वर्णन केलं तर कधी काही प्रसंगानं आपल्याला त्याचं काय करता येतं? साधन करता येतं. निदान त्याची आठवण जरी झाली तरी आपण योग्य मार्गावर आहोत, काही चुकत नाही कुठं. काय होतं? आपण कसं असतं, एक भगवद्गीतेतला श्लोक असेल, तुकोबांचा अभंग असेल किंवा ज्ञानेश्वरीतली ओवी असेल, मला ह्याच्यातनं काय सांगितले असा विचार केला तर त्यातनं आपल्याला भरपूर साधनं मिळतात. काय वाक्य म्हणतं कळलं? या प्रत्येक श्लोकातून अभंगातून माझ्यासाठी काय सांगितलंय, मला काय सांगितलंय असा विचार केला तर ती ओवी, तो श्लोक, तो अभंग आपल्याशी काय करायला लागतो? बोलायला लागतो. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार. आता पुढचा श्लोक आहे निर्ममो निरहंकार. आता निर्ममो निरहंकार म्हणजे काय? निर्मम अहंकार आणि ममत्व, मी आणि माझं. आता अनेक कीर्तनकार प्रवचन करायचे सगळ्यांना माहिती आहे. अहम ममतेची या लवड सवडी, माते न पावती बापुडी, जन्म मरणाची दुथडी डहुळती फिरी. हे अज्ञानाचं वर्णन आहे. जे मी आणि माझ्याच्या गोंधळात अडकतात, ते जन्म मृत्यूच्या काठावर इकडून तिकडे फिरत राहतात. ते मला येऊन मिळत नाही. बरोबर? ते मला येऊन मिळत नाही. मग मला येऊन कोण मिळतात? ते ज्ञानाचं वर्णन. मी माझी ऐशी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ज्ञानी भक्ताची स्थिती अशी असते. तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे, न करी रे संग राही रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. न करी रे संग राही रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा. कशाचा मळ? ममतेचा. अहंकार आणि ममत्व. अहम आणि मम, सगळा संसार कशाचा? अहंकाराचा आणि ममत्वाचा. मी आणि माझं. तुकोबा म्हणतात मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे. मी आणि माझं. अगदी मग सगळ्यापासून, शरीरापासून सगळ्या गाडी घोडा बंगल्यापर्यंत मी आणि माझं आहे. आता मी माझं व्यवहारापुरतं बरोबर आहे, व्यवहार चालतो. पण परमार्थासाठी व्यवहारात मी माझं म्हणावं, पण परमार्थात तू आणि तुझं म्हणावं. काय म्हणतं कळलं? साधन म्हणून आपल्याला साधन करायचं असेल तर हे वाक्य बरोबर आहे. मी आणि माझं यावर सगळा संसार चालतो. सगळा संसार अहंकाराचा आहे. सगळा संसार अहंकाराचा आहे आणि परमार्थ निरअहंकाराचा. संसारात अहंकार वाढतो, परमार्थ निरअहंकारानं सिद्ध होतो. बरोबर? सगळा संसार त्याचा आहे. व्यवहारात मी आणि माझं म्हणायलाच पाहिजे, त्याशिवाय काही चालणार नाही. व्यवहारात बोलताना म्हणावं मी आणि माझं, पण प्रत्यक्ष परमार्थाचा अभ्यास करताना मात्र काय म्हणावं? तू आणि तुझं. आता घर देवाचं म्हटल्यानं काय तो घेऊन जाईल काय? नाही. घर गुरूंचं आहे म्हटलं तर ते काही घेऊन जातील काय? बिघडलं तर आम्हालाच दुरुस्त करायला लागणार आहे, गळतं लागलं तर आम्हालाच काढायला लागणार आहे. वर्षाचा कर आपणच भरायचा आहे. पण फक्त नुसतं त्याचं म्हणायला काय जातं? त्याचं आहे म्हटलं तर परमार्थ सिद्धीला जातो. बरोबर? माझं म्हटलं तरी त्याच घरात राहायचं आहे आणि त्याचं म्हटलं तरी त्याच घरात राहायचं. राहण्याचा आनंद उपभोगायचा आहे, पण त्याचं म्हणून राहिलं तर परमार्थ झाला आणि माझं म्हणून राहिलं तर काय झाला? प्रपंच झाला. अहम ममतेची या लवड सवडी, माते न पावती बापुडी, जन्म मरणाचे दुथडी डहुळती फेरी. मी माझ्या ऐशी आठवण, विसरले जायचे अंतकरण. दोन्हीचे फरक सांगितले. एक ज्ञानी भक्ताचं लक्षण, एक अज्ञानाचं लक्षण आहे, दुसरं ज्ञानाचं लक्षण आहे. बरोबर? आता ममत्व, असं ममत्व का करायचं नाही? तर याचं ज्याच्याबद्दल मी ममत्व ठेवतो, ज्या गोष्टींच्या बद्दल, त्या माझ्या नाही आहेत, त्या माझ्या स्वतःच्या नाही. त्याचं ममत्व का नाही? एक सृष्टी निर्माण होण्याचे दोन प्रकार सांगितले. एक ईश्वर रचित सृष्टी आहे आणि दुसरी जीवरचित सृष्टी आहे. ईश्वर रचित सृष्टी आणि जीवरचित सृष्टी. ईश्वर रचित सृष्टी म्हणजे काय? माती आहे, दगड आहे, पाणी आहे, हवा आहे. याची निर्मिती कोणी केली? ईश्वराने केली. आणि यातल्या ज्या ईश्वराने निर्माण केलेल्या काही गोष्टी आहेत, त्यातल्या गोष्टी घेऊन माणसाने काय केले? आपली एक सृष्टी निर्माण केली. उदाहरणार्थ आम्हाला माती मिळते. माती निर्माण केली ईश्वराने, पण गाडगी कोणी बनवली? जीवाने म्हणायचं.
प्रवचनात कीर्तनात कोणी म्हणायचं जीवानं. मी बोलणारा कोण आहे? जीव आहे. तुम्ही ऐकणारे कोण आहात? जीव आहे. साधना करणारा कोण आहे? जीव आहे. हे काही उत्तर माहिती पाहिजे ना. आणि पुन्हा जीव म्हणजे काय हे जीव जाईपर्यंत कळत नाही. आणि त्यातली खरी अडचण आहे. ते आता ते सांगण्याची ही वेळ नाही जरा, म्हणून आपण पुढे जाऊया. त्यामुळे जीव म्हणजे काय हे सुद्धा काय केलं पाहिजे, कधीतरी कळून गेलं पाहिजे. कधी कुणीतरी धरून पुढे चालायच्या अगोदर कळलं पाहिजे आम्हाला की जीव म्हणजे काय आहे. त्यासाठी थोडा शास्त्राचा अभ्यास जाणकारांच्याकडे केला पाहिजे. आपलाच विषय चालला होता. माती निर्माण केली ईश्वरानं, गाडगी मडकी बनवली म्हणा जीवानं. गाडगी मडकी कोणी बनवली? जीवानं. दगड कोणी निर्माण केले पृथ्वीच्या पोटात? ईश्वरानं. ते दगड काढून त्याच्यापासून घरदार कोणी बांधली? जीवानं. पृथ्वीच्या पोटात अनेक धातू सापडतात. आपला सगळ्यांचा आवडता धातू कुठला? सोनं. सोन्याचे कण पृथ्वीच्या पोटात कोणी निर्माण केले? ईश्वरानं. ते काढून त्याचे दागिने कोणी बनवले? जीवानं. आता इथपर्यंत एवढं सगळं कळलं. पृथ्वीवर 84 लक्ष जीव प्राणी आहेत. त्यातला माणूस नावाचा सुद्धा एक काय आहे? प्राणी. त्याच्यात स्त्री आणि पुरुष हे सुद्धा कोणी निर्माण केले? ईश्वरानं. म्हणजे एक पुरुष निर्माण केला ईश्वरानं. बरोबर. आता परत जरासं मागे जातो. माती निर्माण केली ईश्वरानं, गाडगी मडकी बनवली जीवानं. दगड निर्माण केले ईश्वरानं, दगड मातीची घरं बांधली जीवानं. सोन्याचे कण निर्माण केले ईश्वरानं, त्याचे दागिने निर्माण केले जीवानं. बरोबर. पृथ्वीवर एक माणूस पुरुष निर्माण केला ईश्वरानं. त्याला 80, 90, 100 वर्षाचं आयुष्य कुणी दिलं? ईश्वरानं. आयुष्य संपल्यावर त्याला नेण्याचं काम कुणी केलं? ईश्वरानं. पण एक पुरुष निर्माण केला ईश्वरानं, पण त्याला दादा, मामा, काका, बाबा म्हणून त्याच्यात अडकलं कोण? पुरुष निर्माण केला ईश्वरानं, पण त्याला दादा, मामा, काका, बाबा असं कोण म्हणालं? जीव म्हणाले. मग तो जीव, तो बाबा किंवा जो पुरुष आहे तो एक 80, 90 वर्षांनी गेला तेव्हा आजूबाजूचे 10-20 लोक टाहू फुटून रडले. दादा गेला, मामा गेला, काका गेला. आता हे दुःख देवानं दिलं का जीवानं निर्माण केलं? जीवानं. एक स्त्री निर्माण केली ईश्वरानं. बरोबर. स्त्री निर्माण करायचं काम ईश्वराचं. तिला आई, ताई, माई, मावशी, आत्या असं कोण म्हणालं? जीव म्हणाले. त्यामुळे ती 80, 90 वर्षांनी गेली तेव्हा ती गेल्यानंतर आजूबाजूचे 10-20 लोक टाहू फोडून रडले. आई गेली, ताई गेली, माई गेली, मावशी गेली. आता त्याचे दुःख झालं. जाण्याचं दुःख झालं याबद्दल मला काही म्हणायचं नाही. पण दुःख झालं कशामुळं? हे दुःख देवानं दिलं का जीवानं निर्माण केलं? जीवानं निर्माण केलं. एवढं कळलं. आता मागे जरा सांगितलं जातो. दगड माती कुणी निर्माण केली? ईश्वरानं. त्याची घरदार कुणी बांधली? जीवानं. घरादाराच्या उभ्या वाटणीसाठी भांडणं कुणी केली? त्यासाठी कोर्ट कचेरी कुणी केली? पृथ्वीवर कोर्ट कचेरीची स्थापना कुणी केली? जीवानं. त्यात माझ्या मनासारखं झालं किंवा नाही झालं म्हणून दुःखी कोण झालं? जीव झाले. दुःख देवानं दिलं का जीवानं निर्माण केलं? जीवानं निर्माण केलं. बरोबर. आता आणि काही प्रवचनात सांगायचं झालं? सगळं ह्यासाठीच सांगायचं चाललं. ह्याच्यात आणखी वेगळं काय सांगायचं? पृथ्वीच्या पोटात सोन्याचे कण कुणी निर्माण केले? ईश्वरानं. त्याचे दागिने कुणी बनवले? जीवानं. माझे दागिने चोरीला गेले म्हणून टाहू फोडून कोण रडलं? जीव रोडला. बरोबर. बरोबर आहे ना. माझे दागिने चोरीला गेले म्हणून कोण रडलं? जीव रडला. म्हातारी गेल्यानंतर दागिन्यांच्या वाटणीसाठी भांडणं कुणी केली? जीवानं केली. त्यात माझ्या वाटणीला कमी आलं आणि त्याच्या वाटणीला जास्त गेलं म्हणून दुःख कुणाला झालं? जीवाला झालं. देवाचा काही संबंध? तरी सुद्धा आम्ही सगळेजण देवाच्या नावानं काय करतो? खडे पडतो म्हणूया. कशासाठी? मी तुझं एवढं करतोय पण तुझं काही माझ्याकडे लक्ष नाही. तुकोबा, ज्ञानोबा एकमेकात सुरात सूर मिसळून सांगतात. आपुला आपण बांधियला गळा, आपुली आपण करा सोडवणं. आपला गळा आपणच बांधून घेतलाय. आपली सोडवणूक काय केली पाहिजे? आपणच केली पाहिजे. बरोबर. हा कशाचा परिणाम आहे? ममत्व. पुढे अहंकार. नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानाचे पाठी. झोंबे सज्ञानाचे कंठी, नाना संकटी नाचवे. या संकटातनं बाहेर पडण्यासाठी माऊलीने सांगितलं. हा विचारोनी अहंकारू सांगायचे, मग असतीच वस्तू होईचे. आपली स्वस्ती सहजे आपण केली, आपणच आपलं कल्याण केल्यासारखं होईल. कधी? जर विचारपूर्वक अहंकार काढून टाकला तर. विचार करा आणि विचारपूर्वक अहंकार काढून टाका. अहंकार काढून टाकणं एवढी सोपी गोष्ट नाही. इथं बसून बोलणं फार सोपं आहे, पण तेवढं अहंकार काढून टाकणं सोपं नाही. समजा मला खोकला झाला, खोकल्याच्या औषधाची बाटली आणली, पातळ औषधाची. पातळ औषध संपलं, खोकल्याची बाटली टाकून दिली. टाकून देता येते.
दारात एखादं कुत्रा आलं, एखादा प्राणी पक्षी आला, काठी घेऊन मी धावलो की काय करता येतो, त्याला घालवून टाकता येतो. एखादा चोर आला, पोलीस स्टेशनला फोन करून त्याला पकडून देता येतं. अहंकार कसा घालवायचा? अहंकार घालवायचा कसा? म्हणून 12व्या अध्यायात एक सांगितलंय, मय्येव मन आधत्स्व मयी बुद्धी निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वमन संशय. तू तुझं मन माझ्या ठिकाणी ठेव, तुझी बुद्धी माझ्या ठिकाणी ठेव. तुझं मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी ठेवलीस की अहंकार आपोआप तिथं येईल. उचलले या प्राणासरशी इंद्रिये रिंगती जैसी तैसा मनोबुद्धीपाशी अहंकारू ये. शरीरातून प्राण जायला लागले की सगळी इंद्रिये त्याच्या पाठोपाठ जातात. जसं एखादे आमदार खासदार आले की कार्यकर्त्यांचा बोतावळा त्यांच्या पाठोपाठ येतो, तसं प्राण शरीरातून जाऊ लागला की सगळे इंद्रिय काय करतात, त्याच्या पाठोपाठ जातात. उचलले या प्राणासरशी इंद्रिये निगती जैसी तैसा मनोबुद्धीपाशी अहंकारू ये. मन परमात्म्याजवळ ठेव, बुद्धी सुद्धा परमात्म्याजवळ ठेव. अहंकार काढून टाकायचाच आहे, पण टाकता येत नसेल तर अहंकार सुद्धा काय कर, त्याच्याच पायावर ठेव, म्हणजे तिथंच ठेव. म्हणजे मग तू काय मला येऊन अहंकार काढून टाकायचा आहे, फक्त ओळखायचा आहे एक खरा मी आणि खोटा मी. समजा एक सापाचं चित्र आहे, किंग कोब्रा सापाचं चित्र आहे. किंग कोब्रा सापाचं चित्र किंवा फोटो आहे, त्या सापाला कशाने मारायचं? किंग कोब्रा सापाचे चित्र काढलेलं आहे किंवा एक मला फोटो भेटलेला आहे. आता ते सापाचं चित्र बघितल्याबरोबर मला भीती वाटते, मग आता त्याला मारायचा कशानं? तलवारीनं मारायचा, बंदुकीनं मारायचा, का विचारानं मारायचा? विचाराने मारायचा. तो फक्त काल्पनिक आहे एवढं काय करायचं, ठेवायचं. अहंकाराच्या बाबतीत तेच आहे. एक खोटा मी म्हणजे अहंकार आणि खरा मी म्हणजे आत्मा. हा खोटा मी काय करा, विचारपूर्वक काढून टाका, म्हणजे असलेला मी पुरतो, शिल्लक राहतो. हा विचारोनी अहंकारू सांगायचे. मग असतीच वस्तू होईजे आपली स्वस्ती सहजे आपण घे. विचारपूर्वक अहंकार काढून टाका. पुढे काय म्हटले, अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार सम दुःख सुख शमी. सुख दुःखात समान राहा. तर सुख आणि दुःख हे एक द्वंद्व आहे. सुख आणि दुःख याच्यात ही एक कल्पना आहे. सुख आणि दुःख हा एक व्यभिचार आहे. अज्ञानी माणूस त्याच्यात गुंतत जातो, पण ज्ञानी माणूस प्रारब्धाचा विचार समोर ठेवतो. आम्ही सुद्धा आम्हाला साधन करायचं, आमच्यासाठी काय साधन सांगितलं, याच्यातून एक प्रारब्ध नावाची ईश्वराची व्यवस्था आहे. प्रारब्ध नावाची ईश्वराची व्यवस्था समोर ठेवली की त्याच्या प्रारब्धाच्या योजनेप्रमाणे काय होतात, सगळ्या गोष्टी येतात. म्हणजे प्रारब्ध आम्हाला सुख दुःख आमच्या समोर आणून ठेवतं, पण त्यानं सुखी आणि दुःखी झालंच पाहिजे अशी सक्ती प्रारब्ध करत नाही. वाक्य काय म्हटलं काय, प्रारब्ध सुखाची आणि दुःखाचे निमित्त तुमच्याजवळ आणून ठेवतं, पण त्या निमित्ताने तुम्ही सुखी आणि दुःखी झालंच पाहिजे अशी सक्ती प्रारब्ध करत नाही. म्हणून ज्ञानी भक्त जो असतो तो ज्ञानी भक्त प्रारब्धाची व्यवस्था प्रारब्धावर सोपवतो. आपण त्या सुख दुःखापासून अलिप्त राहतो. सुख दुःखे समीकृत्वा लाभा लाभो जया. आणि पुढे शेवटला म्हणते क्षमी. क्षमा. क्षमा शब्दाचा अर्थ काय? क्षमा म्हणजे कुणीही आपल्याला कितीही त्रास दिला, आपल्याला कुणीही त्रास दिला, कितीही त्रास दिला तरी तो जिरवून टाकायचा. काय करायचा? जिरवायचा. याला म्हणायचं क्षमा करणे. ते सगळं सहन करायचं. याला ज्ञानेश्वरांचा एक दुसरा शब्द आहे सहन सिद्धी. सहन सिद्धी. आपल्याला इतरांनी जगाने कितीही त्रास दिला तरी तो त्रास त्याच्यावर प्रतिक्रिया न देता, परमार्थातल्या एक वर्माची गोष्ट आहे प्रतिक्रिया शून्य होणं. आणि आज तर कशाचा हे महापूर आलाय, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायची असते. साधक म्हणून आपल्याला प्रतिक्रिया शून्य होता आलं पाहिजे. कशावरही प्रतिक्रिया द्यायची नाही. बघा पटतंय का? परमार्थिक अभ्यास करणारे आहेत त्यांना हे नक्की पटेल की प्रतिक्रिया शून्य झालं पाहिजे. आपण प्रत्येक गोष्टीवर काय करत राहतो, प्रतिक्रिया देत राहतो, आणि या द्वंद्वामुळे आपल्याला काय होतं, दुःख होतं. उलट काही कमेंट कमी आल्या तर दुःख होतं. त्यामुळे कमेंट किती आल्या पाहिजे, जास्त आल्या पाहिजे. म्हणजे कमेंटची वाट बघण्याचा कालावधी आणि किती आल्याची संख्या मोजली जाते. आणि आपण आता इथं शिकायला लागलोय काय व्हायचंय, प्रतिक्रिया शून्य व्हायचंय. कशावरही प्रतिक्रिया द्यायची नाही. म्हणजे याचा अर्थ आपल्याला जगाने कितीही त्रास दिला तरी तो सहन करता. क्षमेचे दोन प्रकार आहेत. एक आक्रोश क्षमा आणि दुसरी अनाक्रोश क्षमा. अनाक्रोश क्षमा म्हणजे काय, मी तुमचं इतकं सहन केलं याची उर्मी सुद्धा न उठणं, याला अनाक्रोश क्षमा म्हणायचं. तुम्ही मला इतका त्रास दिला, समाजाने मला इतका त्रास दिला, पण मी तो सहन केला अशी उर्मी न उठणं,
याला काय म्हणायचं? अनाक्रोश. आणि आक्रोश क्षमा आम्हाला सगळ्यांना म्हणायचे. तुझं म्हणून मी म्हणून सोचतोय सगळं असं म्हणायचं. मी माझ्या बायकोला म्हणतो, बायको मला म्हणते, हे तुझं म्हणून मी सोचलोय. बरोबर. आता आपण सोचल्याची चर्चा करत राहिलो की त्याला आक्रोश क्षमा म्हणतात. अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार सम दुःख सुख क्षमी. हे सगळे जे गुण मगापासून आपण अद्वेष्टा, तो कोणाचाही द्वेष करत नाही, तो सगळ्यांशी मैत्री करतो, त्याच्याजवळ अपार करुणा असते. बरोबर. आणि सुखदुःखात तो या सुखदुःखाच्या द्वंद्वात समान राहतो आणि क्षमाशील असतो. हे सगळे गुण अगदी काही आपल्या सगळ्या संतांच्याकडे होते, ज्ञानी भक्तांच्याकडे होते. तसे ज्या महाराजांच्या या आजच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण जमलो, त्यांच्या अंगी सुद्धा अशा प्रकारच्या गुणांचा अनुभव घेतलेले आपण सर्वजण इथं आहोत. त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून मी माझी सेवा थांबवतो.